नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 1 ऑक्टोबरची आहे त्या सर्वांना जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अगदी मोकळं ढाकळं अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. जे काय असेल ते समोरासमोर, अर्थात राहणीमान सुद्धा अतिशय सुव्यवस्थित नीटनेटकं आणि टापटीप असतं. खरं तर ब्रँडेड कपडे घालणं यांना पसंत पडतं. मग त्यासाठी आर्थिक परिस्थिती जी यांची कशी आहे हे काही लागू पडत नाही. जे काय सर्वोत्तम आहे, जे विशेष आहे ते आपल्याकडे असावं किंवा तसं आपण बनावं हा यांचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन असतो. ऊचे लोक ऊची पसंत अशाच प्रकारचा यांचा एकंदरीत खाक्या दिसून येतो. त्यामुळे यांची वाणी सुद्धा थोडीशी वेगळी असते, थोडीशी सरळ सरळ असते. जे काही मनात असेल ते ओठांवर असतं. म्हणजे एखाद्याला चांगलं वाटावं, स्वतःची इमेज चांगली व्हावी किंवा गोड गोड साखर पिळणे हा प्रकार यांच्यामध्ये अजिबात दिसत नाही. त्यामुळे थोडंसं जे लोक यांच्यापासून थोडंसं अंतर राखणं पसंत करतात, कारण यांची वाणीच एकदम तिखट असते आणि कधी कधी टोकाचे सुद्धा दिसून येते. खरं तर त्यावर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी किंवा ही जबरदस्त असते, फार मोठी असते, लार्जर दॅन लाईफ ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचा यांचा एकंदरीत दृष्टिकोन असतो. जे काय करायचं ते विशेष असायला पाहिजे, जे काय करायचं ते इतरांपेक्षा वेगळं नंबर 1चं नेहमीच व्हायला यांना आवडतं आणि त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. यांची स्वप्ने सुद्धा खूप मोठी असतात. यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाकडे बघून त्यांची स्वप्न किती मोठी आहे त्याचा तुम्हाला अंदाज येणार नाहीत, परंतु ती स्वप्न पूर्ण करण्याकरता संपूर्णपणे बाजी लावणं, 24 तास काम करणं हा प्रकार सुद्धा यांच्यामध्ये दिसून येतो. एकदा याने निर्णय घेतला की मग ते कोणाचंच ऐकत नाही, स्वतःचं सुद्धा ऐकत नाही. मग त्यासाठी संपूर्णपणे कामाला लागतील. त्याच्यामुळे यांच्यासाठी यांनी दिलेली कमिटमेंट किंवा शब्द हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे ही माणसं स्पेशल असतात. या माणसावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, ट्रस्टवर्दी असतात. या व्यक्ती तसं पाहिलं तर त्यांच्या करिअरमध्ये खूप पुढे जातात. म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असणारे गुण यांच्यामध्ये असतात. अर्थात त्याकरता शिक्षण प्रशिक्षण नसलं तरी पण आपल्या मेहनतीच्या जोरावरती किंवा इच्छाशक्तीच्या जोरावरती आपल्याला अपेक्षित असं यश प्राप्त करून घेण्यासाठी जी लागणारी जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा, ईर्ष्या यांच्यामध्ये जबरदस्त प्रमाणात दिसून येते. कायम या ज्या व्यक्ती असतात त्या उल्हासित असतात, एनर्जेटिक असतात आणि आनंदित सुद्धा असतात. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने कसं पाहायचं, जीवनाला कसं जगायचं हे यांच्याकडे पाहून तुम्हाला त्यांच्या संदर्भातल्या गोष्टी आत्मसात करू शकता. एकंदरीत सांगायचं झालं तर ह्या व्यक्ती थोड्याशा डिसिप्लिन असतात, शिस्तप्रिय असतात. म्हणजे आपण आपल्या हातात असलेलं काम अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करावं हे यांना चांगलं जमतं. याच्या व्यक्तीमध्ये लीडरशिप क्वालिटीज खूप चांगल्या असतात. म्हणजे इतरांना ज्या गोष्टी जमत नाही त्या स्वतः करून दाखवणं, लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो तो भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. दुसरी एक चांगली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याला माफ करण्याची जी गोष्ट आहे ती यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. म्हणजे समजा समोरच्या व्यक्तीकडून काही चुका झालेल्या असतील आणि त्याने समजा विनाअट जर का माफी मागितली तर ह्या व्यक्ती त्याला माफ करतात आणि परत त्याची जी चूक आहे ती त्याला बोलून दाखवत नाही. अशा प्रकारचा मनाचा मोठेपणा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. दान सुद्धा यांच्याकडून होतं. म्हणजे ज्याला जो चुकलेला आहे, मागलेला आहे किंवा जो थोडासा गरीब आहे किंवा ज्याला काही गोष्टीची अपेक्षा आहे त्याला त्या गोष्टी देणं किंवा दान करणं ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येतं. म्हणजेच ह्या ज्या व्यक्ती मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी निर्भय मनाच्या आणि मोकळ्या ढाकळ्या असतात. कुणाबद्दल मनामध्ये कसल्याही प्रकारचं वाईट घेऊन चालत नाही. एखाद्याचा स्वभाव नाही पटला, नाही जमला तर त्याच्यापासून लांब राहतील किंवा त्याला ते सरळ सरळ बोलून दाखवतील. अर्थात जीवनामध्ये ही खूप मोठ्या प्रमाणात उंची गाठतात आणि त्याच्यामागे त्यांचे मनोगुण किंवा शारीरिकतेच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्ती प्रसिद्ध सुद्धा लवकर होतात. समाजामध्ये यांची अशी प्रकारची इमेज असल्या कारणामुळे या व्यक्ती समाजाच्या पुढे लवकर येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सहसा जास्त रमत नाही. म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा या व्यक्ती सरळ सरळ निर्णय घेऊन मोकळतात. समोरच्याला काय वाटेल, त्याचा काय विचार आहे, त्याचा स्वभाव काय आहे, त्याच्या भावना कशा आहेत याचा विचार करण्यापेक्षा त्यांना जे वाटतं ते बोलून मोकळे होतात. अर्थात रिलेशनशिपमध्ये आलं तर मात्र ती रिलेशनशिप पूर्ण त्यांच्या संपूर्ण यांनी निभावतील आणि यांचं प्रेम सुद्धा तेवढंच जबरदस्त असतं. एकदा रिलेशनशिपमध्ये आले की समोरच्या व्यक्तीची संपूर्ण जबाबदारी ते स्वतः घेतील. मात्र रिलेशनशिपमध्ये जर का त्यांना धोका मिळाला तर मात्र ते सोडणार नाहीत. अशा प्रकारे यांचं व्यक्तिमत्व दोन्ही बाजूने धारदार असतं. बऱ्याच वेळेला जे वैवाहिक जोडीदार म्हणजे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर खटके वगैरे उडण्याची शक्यता असते, कारण बोलणंच तशा प्रकारचं असतं. त्यामुळे वैवाहिक जीवनात छोटे मोठे त्रास वगैरे दिसून येतात. अर्थात
हा जो त्यांचा स्वभावाचा भाग आहे, तो बऱ्याच प्रमाणात पुरुषी वृत्तीचा आहे, हे मला तुम्हाला समजलं असेल. आता ही जी वृत्ती आहे, हा जो स्वभाव आहे, तर स्त्रियांची जरी 1 ऑक्टोबर जन्मतारीख असेल, तर त्यांच्याही बाबतीत हा प्रकार दिसतो. स्त्रियांच्या बाबतीत साधारणतः 1 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांना त्यांचं ते थोडंसं त्यांच्या नवऱ्यावरती किंवा पतीवरती अधिराज्य गाजवतात. ही गोष्ट थोडीशी दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती असं आहेत, त्यांना बिझनेस वगैरे करायला खूप आवडतं. म्हणजे फ्रीडम यांना आवडतं, स्वातंत्र्य आवडतं. कोणाच्या अंडर काम करणं यांना अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे बिझनेस करणं यांना खूप पसंत पडतं. जरी ते एखाद्या नोकरीमध्ये असतील, तरी त्यांना थोडीशी मोकळीक हवी असते, थोडंसं स्वातंत्र्य हवं असतं. आणि मग दिलेली जबाबदारी पूर्ण करणं हा प्रकार यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात, यांना सरकारी नोकरी लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. एकंदरीत सांगायचं झालं, तर यांचा मूळचा स्वभाव आणि यांच्यातल्या ज्या खाणाखुणा आहेत, त्या तुम्हाला नीट समजल्या, तर या व्यक्तीची जुळवून घेणं अतिशय सोपं होऊन जातं. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या महत्त्वपूर्ण घटना म्हणजे नोकरी लागणं, बिझनेसमध्ये स्थावरता येणं, विवाह होणं, संतती किंवा इतरही जर का तुमच्या काही अपेक्षा असतील, तर त्या येणाऱ्या संपूर्ण वर्षात जवळ-जवळ एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये सहजपणे पूर्ण होताना दिसतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र येणारं वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 1 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.